दिवाळी पाडव्याला बायको नवऱ्याला ओवाळते हे तर तुम्हाला माहिती आहे, पण याचं कारण एक पौराणिक कथा आहे. तर झालं असं की दैत्यराजा बळी हा नावाप्रमाणेच बलवान आणि दानशूर होता. त्याला आवर घालण्यासाठी स्वयं भगवान विष्णूंनी वामनाचं रूप धारण केलं. बळी यज्ञ करत असताना वामनानं केवळ 3 पावलं जमीन मागितली. दानशूर बळीनं क्षणाचाही विचार न करता होकार दिला, पण वामनानं अचानक विराट रूप धारण केलं. 1 पाऊल स्वर्गात तर दुसरं पृथ्वीवर, तिसरं ठेवायला जागा उरली नाही तेव्हा बळीनं स्वतःचं मस्तक पुढे केलं. त्या क्षणी वामनानं त्याला पाताळ लोकात पाठवलं, पण त्याच्या दानशूरतेमुळे त्याला पाताळाचं राज्य बहाल केलं. आणि या अद्भुत विष्णूंच्या लीलानं देवी लक्ष्मी प्रसन्न झाली. तिने भगवंताला ओवाळलं आणि आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्या दिवसापासून ओवाळणीची ही पवित्र प्रथा सुरू झाली, जिथे पती पत्नी एकमेकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि नातं आणखीन अर्थपूर्ण होतं. बायको नवऱ्याला ओवाळते ती फक्त विधी म्हणून नाही, तर त्याने दिलेल्या आधारासाठी, प्रेमासाठी आणि आयुष्यभराच्या सोबतीसाठी आभार मानण्यासाठी. दिवाळी पाडव्याची ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? नक्की कमेंट करा आणि अशा माहितीसाठी संवाद सेतूला फॉलो करा.